आता प्रत्यक्ष स्थळी आम्ही स्वतः इथं आलो आहे. माझ्यासोबत सचिव महोदय आहेत, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची भीषणता दिसते ती अतिशय दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण. आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत. खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे. फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्यामुळे घडलं आहे या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय. या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMERचे सुद्धा एक्सपर्ट असतील की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल. त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. म्हणजे मग त्याचा रिपोर्ट काय? कारण काय आहे? नाही, मी आपल्याला सांगतो की आता मगाशी जे आपल्याला सांगितलं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्याच्यामध्ये तो व्हेंटिलेटर कुठला वापरला, तो रिप्लेस केला होता काय, अगोदरचा होता, अगोदरचा रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दलच्या दोष निश्चिती होईल आणि त्या दोष निश्चितीप्रमाणे आपण कारवाई करू. माझी विनंती आपल्याला अशीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्या घटनेमधलं जे चुकीच्या गोष्टी असतील त्याची सुधारणा करणं, ज्यांनी काही याच्यामध्ये अनियमितता किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, मग ती संबंधित आमच्या शासकीय यंत्रणेतील लोक असतील, त्या सगळ्यांच्यावरती त्यांच्या योग्यतेप्रमाणे किंवा त्यांच्या दोषदायित्वाप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होण्याबद्दल पुढच्या 8 दिवसांमध्ये रिपोर्ट आपल्याला सगळा हे सबमिट होईल. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं तसं आपल्याकडून सुद्धा एक प्रतिनिधी येईल आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी कारवाई करू. सगळ्या दुःखद घटनेमध्ये एक सुखद घटना आहे की आमच्या कर्मचाऱ्यांनी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा त्या लहान बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ही खूप पॉझिटिव्ह बातमी आहे किंवा पॉझिटिव्ह आमच्यासाठी एक साईन आहे की अशा पद्धतीनं दुर्दैवी घटना होती, पण त्यात सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने जीवाची बाजू लावली त्यासाठी सगळ्यांच्यासाठी जे काय सन्मानित त्यांना करायला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे त्या सगळ्यांना सन्मानित करू. प्रश्न आहे की अशा अतिदक्षता विभाग जे आहे 3ऱ्या माळावर असल्यामुळे आणखी त्रास या ठिकाणी झालेला आहे. असे अतिदक्षता विभाग जर ग्राउंड फ्लोअरला असले तर अशा काही घटना दुर्दैवी घटना होत असते तर तेव्हा काही प्रमाणात अग्निशामक विभाग किंवा बाकीच्या कर्मचाऱ्यांना सोपं जाईल असं काहीतरी निर्णय होईल का या घटनेनंतर? आजच्या घटनेतून एका बाजूला चौकशी होईल, त्या चौकशीतनं जे चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कारवाई होईल हा भाग एक. परंतु या घटनेतनं भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात कुठं घटना घडू नयेत त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा जसं आपण सांगितलं की 3ऱ्या मजल्यावरती ICU करण्यानं सुद्धा काय त्याचे परिणाम होत आहेत आणि ते जर खाली आणतात तर त्यासाठी सुद्धा ही एक्सपर्टची टीम आपल्याला ओपिनियन देईल. त्या सगळ्या ओपिनियनच्या प्रमाणे आपण पुढे जाऊ की आजच्या घडीला अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आम्ही निश्चितपणे त्याची चौकशी समिती नेमली होती. आमचे आयुक्त संजय काटकर जे हेल्थ कमिशनर आहेत, महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे हेल्थ कमिशनर सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असेल. या कमिटीमध्ये एका बाजूला एम्सचे प्रतिनिधी असतील, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल ह्या सगळ्या एकूण यंत्रणेसाठी चीफ इंजिनियर असतील, MSCBचे चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल विभागाचे, आणि त्याचबरोबर DMRचे प्रतिनिधी फायर ऑडिट जे आहे त्याच्याबद्दल त्याच्या संबंधातले सुद्धा लोक असतील. 7 लोकांची कमिटी असेल की ज्या कमिटीचा पुढच्या आठवड्यात संपूर्णतः त्यांच्या अहवालाप्रमाणे ज्या जे लोक दोषी असतील पुढच्या 8 दिवसानंतर त्यांच्यावरच्या कारवाई होतील. आपण मेळघाटात आला होता,
मेळघाटात आपण आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं. मात्र चुरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? सर, रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा, असं देखील समोर आलेलं आहे. तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे. मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतं की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो. त्याच वेळेला ज्या ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होते अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत असे 500 लोक आपण काढले. पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिली. एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था ह्या लोकांच्यासाठी आहे, कुणाच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. 5 सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळेला आदिवासी भागात जे जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत. या सगळ्यांची